हिंगोलीमध्ये भाजप आणि कथित प्रतिगामी सनातनी प्रवृत्ती विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चाराद्वारे शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला। माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरी यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या आंदोलनादरम्यान भीमशक्तीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीप यांनी गाढवाचे प्रतिकात्मक मुंडन करून निषेध व्यक्त केला। तसेच पिंडदानाचा प्रतिकात्मक विधी करत सामाजिक आणि जातीय भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेचा यावेळी निषेध करण्यात आला। भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अधिकार देते। त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे एखादी जागा अपवित्र होते आणि तिचे शुद्धीकरण करावे लागते, ही मानसिकता संविधानिक मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला। सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रवृत्तीचा लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने विरोध सुरूच ठेवण्याचा निर्धार भीमशक्तीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। त्या जागेवरती त्यांनी गोमूत्र शिकून ती जागा शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी मनस्मृती बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची जाळली होती, छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गागा भट्टांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला, म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा बदला घेण्यासाठी तीच मनस्मृती त्या ठिकाणी जाळून टाकलेली आहे। आणि या देशामध्ये मनस्मृती लादण्याचं काम इथलं भाजप सरकार, आरएसएसवादी सरकार हे जर करत असेल तर त्या मनस्मृतीला जाळण्यासाठी अजूनही बाबासाहेबांची लेकरं जिवंत आहेत। म्हणून मनस्मृतीचा जेव्हा विषय तेव्हा त्याला आम्ही जिवंत जाळण्याचं काम, त्यांना गाडण्याचं काम करू। या सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गाढवाचं मुंडन या ठिकाणी केलेलं आहे। कारण त्यांचं आम्ही जर मुंडन करून घेतलं असतं तर या देशामध्ये आम्ही त्यांच्या दावणीला जाऊन बसल्यासारखं होईल, परंतु आम्ही या व्यवस्थेला लाताखाली आम्ही तुडवतो। म्हणून आम्ही या ठिकाणी त्या गाढव व्यवस्थेला कुठेतरी जाग येण्यासाठी, या देशामध्ये समता, न्याय, बंधुता राबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी गाढवाचं मुंडन केलेलं आहे। आणि याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यानंतरही छेडू। त्वरित लवकरात लवकर उत्तराखंड या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधामध्ये जे आरोपी आहेत, जे त्यांच्या मागचे कोणाचं राजकारण असेल किंवा ज्यांचे जे माणसं आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही या ठिकाणी मी मागणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। चंद्रकांत हंडोरे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय संविधानाचा जय हो। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।